महाराष्ट्रातील मातीसाठी, मातीतील माणसांसाठी ज्यांनी आपल्या आयुष्यातील वर्षातील महिन्यातील तासातील प्रत्येक मिनिट दिला, त्या सर्व महामानवांना आणि त्या सर्व महान स्त्रियांना आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये मी या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो। आज बीडी या ठिकाणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ व विश्वकर्मा नाभिक परिवार यांच्या वतीनं दीपस्तंभ पुरस्कार 2025-16 या ठिकाणी ठेवला। त्याबद्दल पुरस्कार ज्यांना मिळाले त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि अभिनंदन करणाराचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की पाठीवरती थाप देणारे कोणीतरी असायला पाहिजे, प्रोत्साहन देणारे कोणीतरी असायला पाहिजे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून मी अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे, कारण वेळ खूप झालेला, प्रत्येकाची नाव या ठिकाणी घेत बसत नाही कारण वेळ खूप झालेला आहे आणि मला समोरच्या श्रोत्यांची सुद्धा काळजी आहे आणि काळजीपोटी मी नाव या ठिकाणी घेत नाही। मंचावरील सर्वांचं मी या ठिकाणी मनस्वी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी पाचारण करणारे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष विशालजी वाघमारे साहेब, तसेच आपले पत्रकार म्हणून या ठिकाणी काम करणारे दैनिक भास्करचे उपसंपादक, दैनिक लोकप्रभाचे उपसंपादक नितीनजी क्षीरसागर सर, तसेच रामेश्वरजी शिंदे, ज्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो, आणि माझ्या सोबत असणारी माझी सहपत्नी, आज राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या विषयावरती, त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकण्यासाठी मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या समाजाचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। जिस शहर में बारिश नहीं होती उसकी फसल बर्बाद होती है, और जिस समाज को अपने इतिहास मालूम नहीं होता वो समाज कभी इतिहास बना नहीं सकता, उसकी नस्ल बर्बाद होती है। त्यासाठी आपला गौरवशाली इतिहास माहिती असणं गरजेचं आहे। आपण ज्या गौरवशाली इतिहासातून आपण आलेलो आहोत, रामायण आपल्या सर्वांनाच माहिती आहे। रामायणामध्ये लक्ष्मणाला ज्यावेळेस शक्ती लागली, त्या औषधाचा शोध लावणारे सुषेण वैद्य हे नाभिक समाजाचे आहेत, ते आपले पूर्वज आहेत। चारीही ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, राक्षस, दानव, मानव, पृथ्वीवरती, स्वर्गावरती, कैलासावरती सर्वत्र जाण्याचा ज्यांना अधिकार होता आणि ज्यांनी आपल्या सल्ल्याच्या माध्यमातून सर्वांना चांगला संदेश देण्याचं काम केलं, मानवाला चांगला संदेश दिला, देवाला चांगला संदेश दिला, दानवांना चांगला संदेश दिला, असा सल्ला मसलत करणारे नारद मुनी, आपण त्यांच्या वंशज आहोत। तथागत गौतम बुद्ध, की ज्यांनी 40 वर्ष अनुमानिक पायाने फिरून क्रांतीचा संदेश दिला, आपण हातातील शस्त्राचा त्याग केला पाहिजे आणि प्रेमाने आपण एकमेकाला जिंकलं पाहिजे, असा संदेश दिला। आणि त्यांचे परम असे शिष्य, की ज्यांनी सर्व सुख नाकारलं आणि विनय पिटक नावाचा ग्रंथ लिहिला, आणि त्या विनय पिटक नावाच्या ग्रंथामध्ये माणसानं माणसासोबत माणसासारखं कशा पद्धतीने वागलं पाहिजे आणि जगातील पहिलं पुस्तक लिहिण्याचं काम ज्यांनी केलं ते विनय पंडित, विनय धरुंधर, महापंडित भोपाली यांच्या पण वंशज, ज्यांनी स्वतःच्या बायकोचा शिर तळहातावरती ठेवून, स्वतःच्या बायकोचं कुंकू पुसून, तलवारीच्या जोरावरती, सहकार्याच्या जोरावरती, सह्याद्रीच्या कडाकपारात चढून, विज्ञानाच्या जोरावरती, प्रयत्नाच्या जोरावरती, समतेच्या जोरावरती हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। असे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवाचं रक्षण करणारे होते शिवाजी, म्हणून वाचले शिवाजी, असे छत्रपतींचे रक्षण करणारे शिवरत्न वीर शिवाजी महाले यांच्या आपण वंशज आहोत, ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला।
होतो त्याच्यासारखा मर्द कोणी नाही असा सांगणारा सिंहाचा छावा छत्रपती संभाजी महाराज यांनी ज्यांची प्रेरणा घेतली, ज्या शिवाकाशीरानं मी जन्मताना शिवाकाशीत नाही म्हणून जरी जन्माला आलो, परंतु मरताना छत्रपती म्हणून मरतोय. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वराज्यासाठी मरणाऱ्या शिवाजी काशीद यांच्या आपण वंशज आहोत, ज्यांनी एकतर स्वातंत्र्य नाहीतर स्वर्ग म्हणत इंग्रजांच्या गोळ्या आपल्या छातीवरती झेलल्या. असे क्रांतीवीर वीर भाई कोतवाल यांचे देखील आपण वंशज आहोत, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्त्रियांसाठी मुलींना शिक्षण मिळावं म्हणून काम केलं. असे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्या नाभिकांचा संप घडवून आणला आणि त्या संपात सामील होणारे सर्व जे नाभिक बांधव होते त्या नाभिकांचे आपण वंशज आहोत. शाहीर लाला वाघमारे शाहिरीच्या माध्यमातून लोकजागृती करून डफावर थाप मारून लोकांमध्ये जागृती करून निजामशाहीच्या विरोधामध्ये ज्यांनी बंड पुकारलं अशा शाहीर लाला वाघमारे यांचे देखील आपण वंशज आहोत. आपला इतिहास फार मोठा आहे, खूप गौरवशाली इतिहास आपला आहे आणि आपला इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोर बसलेले जे श्रोते वर्ग आहेत ते खूप विद्वान आहेत, ते खूप ज्ञानी आहेत. कारण आपल्या नाभिक समाजाचा जर आपण बिझनेस बघितला, व्यवसाय बघितला तर आपल्याकडे डॉक्टर येतात, इंजिनियर येतात, वकील येतात, नेते येतात, पुढारी येतात, मोठमोठे गुंड येतात, सर्वसामान्य लोक येतात, शेतकरी येतात, कामकरी कष्टकरी वर्ग येतो आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं नॉलेज देण्याचं काम करतो आणि प्रत्येकाचं नॉलेज ग्रहण करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो म्हणजे आपला नाभिक समाज आहे. आणि समोर बसलेल्या विद्वान लोकांच्या समोर मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली, कारण तुम्ही विद्वान आहात, महाविद्वान आहात. कारण आपण जर पूर्वीपासून जर बघितलं तर या भारतामध्ये जर वैद्य म्हणून जर काम कोण करत असतील, डॉक्टर म्हणून जर काम कोण करत असतील तर तो म्हणजे भारतातील समस्त नाभिक समाज वैद्य म्हणून डॉक्टर म्हणून काम केलेला. पत्रकाराचं जर काम कोण करत असेल तर पत्रकाराचं काम पूर्वी नाभिकांचंच ते काम होतं. वेगवेगळ्या प्रकारचे कलावंत आपल्या समाजामध्ये होऊन गेलेले आहेत. आपला इतिहास खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. त्या नाभिक समाजाच्या गौरवशाली इतिहासाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आपल्याला दिवस पुरायचं नाही. आज राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्याविषयी मी तुम्हाला या ठिकाणी त्यांचं जीवन चरित्र सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या चरित्राच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमची बुद्धी सत्याकडे घेऊन जाणार आहे. मी तुम्हाला तुमचं हृदय मानवतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या चरित्राच्या माध्यमातून मी तुमचं जे शरीर आहे ते शरीर कष्टाकडे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेलो आहे. पहाटे 5 वाजता मी माझ्या गावातून निघत होतो, पाऊस पडत होता, सबबत्तीने आम्ही दोघं या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहात. तुमच्याही टाइमाचं नुकसान नाही झालं पाहिजे, मान्यवरांच्या बी कामाचं टाइमाचं नुकसान नाही झालं पाहिजे. आणि सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचं चरित्र आहे, राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी जो गौरवशाली इतिहास निर्माण केला, राष्ट्रसंत सेनाजी महाराज वारकरी चळवळीचे संस्थापक सदस्य आहेत, वारकरी चळवळीचे महानायक आहेत, वारकरी चळवळीचे शिल्पकार आहेत. याचं कारण काय असेल तर राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचं जे जीवन जगण्याची पद्धती होती ना, जीवन जगण्याची पद्धती वर्तमान काळामध्ये पूर्णपणे ते जगत होते. वर्तमान काळात भूतकाळात घडलेल्या गोष्टीचा कधी त्यांनी विचार केला नाही किंवा भविष्य काळामध्ये मला काय करायचं आहे याचा देखील त्यांनी विचार केला नाही. ही मिळालेली वेळ आहे ना, हा मिळालेला जो टाइम आहे, या टाइमाचं वेळेचं या संधीचं मला सोन्यामध्ये रूपांतर करायचं आहे. आणि वर्तमानात जीवन जगण्याची पद्धती ही राष्ट्रसंत सेनाजी महाराजांची आहे. आणि ही जीवन जगण्याची पद्धती विदेशी लोकांनी स्वीकारली आणि विदेशी लोक पुढे गेले, आपण पाठीमागे राहिलो. कारण आपण आपला इतिहास विसरलोय, आपण जीवन जगण्याची कला विसरलोय, आपण वर्तमानात जगायचं विसरून गेलोय, जीवनाचा आनंद घेण्याचा आपण विसरून गेलोय. तरी मी सर्वांना विनंती करतोय की आपण वर्तमानात राहा. भूतकाळात घडलेल्या गोष्टीचा विचार करू नका किंवा भविष्य काळामध्ये काय करायचं याचा विचार तुम्ही करू नका. कारण वक्ता ह्या ठिकाणी बोलतोय, मी तुम्हाला त्यांचा इतिहास सांगतो आणि तुमचं मन जर बाहेर कुठं भरकटत असेल, फक्त तुम्ही
तुम्ही शरीराने या ठिकाणी असाल तर तुम्हाला मी काय बोलतोय समजणार नाही, आणि मी तुम्हाला बोलतोय आणि माझ्या मनात जर काही तिसऱ्याच गोष्टी असतात तर मी तुम्हाला काय सांगतो हे मला समजणार नाही. आपल्या दोघांचं कॉम्बिनेशन राहण्यासाठी आपण दोघांनी पण वर्तमानात राहणं खूप गरजेचं आहे. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या अगोदरचा जो काळ होता, एकीकडे मोगलांचं आक्रमण आपल्या भारतावरती झालेलं होतं, परकीय आक्रमण भारतामध्ये खूप झालेली होती, आणि या भारतामध्ये जे काय उच्चवर्णीय लोक होते, जाती जातीत आपला बंटवारा केलेला होता. खूप मोठा संघर्ष आपल्या शूद्र जातीच्या लोकांना सहन करावा लागत होता. आणि अशा वातावरणामध्ये राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचा बांधावर या ठिकाणी जन्म झाला. देवीदासजी आणि प्रेमकुमारबाई यांच्या पोटी राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचा जन्म झाला. आणि त्यांचे वडील जे होते देवीदासजी हे ज्ञानियांचे राजे ज्ञानेश्वर महाराज यांचे जे वडील होते विठ्ठल पंतांचे गुरु स्वामी रामानंद स्वामी, आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचे वडील देवीदासजी यांचे सुद्धा गुरु कोण होते? रामानंद स्वामी होते. आणि रामानंद स्वामींच्या तालमीमध्ये देवीदासजी हे गणलेले होते. त्यांच्या घरामध्ये भक्तीचं वातावरण होतं. त्यांच्या घरामध्ये सर्व धर्म समभाव, कुठल्याही जातीचा संत आला तर राष्ट्रसंत सेनाजी महाराज त्यांच्या घरातील जी काय मंडळी होती, देवीदासजी, प्रेमकुमारबाई, हे त्यांचं स्वागत एकदम चांगल्या पद्धतीने करत असत. आपल्या घरामध्ये जे काही असेल गोडधोड करून त्यांना त्यांचा पाहुणचार करून पाठवण्याचं काम हे दाम्पत्य करत असायचं. आणि हे संस्कार राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्यावरती पण, कारण भक्तीचं वातावरण घरामध्येच होतं. साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा, हे संस्कार घरामध्येच होते. आज आपण हा पुरस्काराच्या माध्यमातून ज्या लोकांनी नाभिक व्यवसाय करत करत आपली मुलं घडवली, त्यांना डॉक्टर केलं, इंजिनियर केलं, वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी केलं, अशा लोकांचा आपण आज या ठिकाणी सत्कार केला. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या घरामध्ये सुद्धा राष्ट्रसंत सेनाजी महाराज घडत होते. कारण मुलं जी घडतात ती आई वडिलांपासून घडत असतात. आज आपण आपल्या मुलाला सांगू की तू अभ्यास कर, आणि आपण जर घरामध्ये एकही पुस्तक वाचत असाल, आपण आपल्या मुलांना सांगू की तू व्यायाम केला पाहिजे, तू सकाळी लवकर उठलं पाहिजे, आणि त्या घरातला बापच उशिरा उठत असेल तर पिढी आपली घडणार आहे का? ज्या घरातल्या पालकांचं लक्ष स्वतःच्या आरोग्याकडे नाही, त्या घरातली मुलं घडतील का? राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या जीवन चरित्राकडे जर आपण बघितलं तर राष्ट्रसंत सेनाजी महाराज पहाटे 4 वाजता त्यांची आंघोळ व्हायची. पहाटे 4 वाजता आंघोळ करून देवपूजा करून अभंग लिहिण्यासाठी राष्ट्रसंत सेनाजी महाराज बसत असत, व्यायाम करत असत, वेगवेगळ्या प्रकारची योगासनं करत असत, ध्यानस्थ बसत असत, मेडिटेशन करत असत. कारण 1 कोटी अभंग लिहिण्याचा संकल्प करणं म्हणजे ही साधी सुधी गोष्ट नाही. 1 कोटी अभंग निर्माण करणं म्हणजे साधं नाही. त्याच्यासाठी अगोदर आपल्याला स्वतःला घडवावं लागतं. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी अगोदर स्वतःला घडवलंय. स्वतःला घडवलं म्हणून त्यांनी गौरवशाली इतिहास निर्माण केलाय. आज सुद्धा आपल्याला आपल्या घरातील पिढी जर घडवायची असेल तर अगोदर आपल्याला स्वतःला घडवावं लागेल. सकाळची सुरुवात आपली आरोग्याने करायला पाहिजे, दिवसभर काम केलं पाहिजे आणि रात्री आराम केला पाहिजे. या त्रिसूत्री जर कार्यक्रमानुसार जर आपण गेलो तर आपल्या घराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्या स्वतःची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, आणि आपल्या पुढच्या पिढीची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मी हेच तुम्हाला सांगायला आलो, जीवन जगण्याची कला आपल्याला शिकायची आहे. महापुरुषांच्या इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला घडायचंय. महापुरुषांच्या नॉलेजच्या माध्यमातून आपल्याला उच्च पदावरती आपल्याला जायचंय, आपल्याला खालच्या पदावरती यायचं नाही. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचे विचार आपण स्वतः अंगीकार करायचे तर आपण घडणार आहे. फक्त त्यांचं चरित्र वाचलं, त्यांचं चरित्र ऐकलं, त्यांना डोक्यावर घेऊन नाचणं ही तर गोष्ट महत्त्वाचीच आहे, पण नाचण्याबरोबर राष्ट्रसंत सेनाजी महाराजांना डोक्यात सुद्धा घालणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपण सकाळची सुरुवात आरोग्याने करा, दिवसभर मेहनत करा, रात्री आराम करा. 100 दिवस जर तुम्ही या नियमाचं पालन केलं तर तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार होतात हे मला नंतर तुम्ही फोन करून सांगा. ह्या त्रिसूत्रीचा कार्यक्रमानुसार मी जगतोय, त्याचे फायदे मला झालेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय. मी म्हणजे वक्ता असा नाही की फक्त पाठांतर करून आला, बोलायला लागला. आपल्या अनुभवाचं आपण सांगितलं पाहिजे, आपल्या अनुभवातून गेलेल्या गोष्टी आपण लोकांना सांगितल्या पाहिजेत. राष्ट्रसंत सेनाजी महाराज लहानाचे मोठे होत होते, आणि लहानाचे मोठे होत असताना देवीदासजी यांचं वय
कमी कमी होत होतं आणि देवीदाजी काय करायचे राष्ट्रसंत सेनाजी महाराजांना राजारामाच्या दरबारामध्ये घेऊन जायचे आणि राजारामाची दाढी कटिंग करणं, त्यांची मालिश करणं, त्यांना आंघोळ घालणं, त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देण्याचं काम सुद्धा देवीदाजी करत होते. आणि लहान असणारे राष्ट्रसंत सेनाजी महाराज हे निरीक्षण करायचे, कारण लहान मुलं काय करतात, आपली आई काय करते, आपले वडील काय करतात याचं निरीक्षण करतात आणि आई वडील ज्या पद्धतीनं वागतात त्याच पद्धतीच्या गोष्टी ते ग्राहक पावर त्यांची त्या पद्धतीने असते. लहान मुलं मोठ्याचं निरीक्षण करून अगदी त्यांच्यातले गुण घेतात आणि त्या पद्धतीनंच घडत राहतात. आणि देवीदासजीची सेवा करण्याची जी पद्धत होती एकदम चांगल्या पद्धतीची पद्धत होती. मनापासून ते राजाची सेवा करायचे, मनापासून त्यांना आंघोळ घालायचे, मनापासून त्यांची मालिश करायचे. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराज मोठे झाल्यानंतर हे सर्व काम शिकले आणि राजारामांचा जो मुलगा होता वीरसिंह आणि राष्ट्रसंत सेनाजी ह्या दोघांची चांगली गट्टी जमली. ते दोघं चांगले मित्र झाले, ते एकमेकांचे सखा झाले. एकमेकांशिवाय त्यांना थोडं सुद्धा करमत नव्हतं, म्हणजे दोघं असे एकरूप झालेले होते. आणि देवीदासजी ज्यावेळेस वृद्ध झाल्यानंतर मृत्यूसमोर आलेल्यानंतर राष्ट्रसंत सेनाजी महाराजांना त्यांनी सांगितलं की आपण मूळचे महाराष्ट्रातले आहोत आणि त्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरमध्ये विठ्ठल आहे, पांडुरंग आहे. मी आयुष्यभर गोखलं की पांडुरंगाचं दर्शन करायचं, आयुष्यभर गोखलं की विठ्ठल पंतांकडे जावं, माझ्या शिष्यबंधूंकडे जावं, शिष्यबंधूंची चौकशी करावं, त्याला भेटावं. पण अद्याप मला ते शक्य झालेलं नाही. आणि आता तर काय मला ते शक्य होईल असं काय वाटत नाही. मला शरीर प्रकृती साथ देत नाही. तर तू नंतर महाराष्ट्रामध्ये जा, पांडुरंगाचं दर्शन घे आणि विठ्ठल पंताच्या कुटुंबाकडे जा, चौकशी कर. अशा पद्धतीचे त्यांनी सूचना केल्या आणि आपला देहत्याग केला. आणि देहत्याग केल्यानंतर राष्ट्रसंत सेनाजी महाराज म्हणजे भक्तिमय वातावरणामध्ये तयार झालेले. राष्ट्रसंत सेनाजी महाराज म्हणजे भजन ऐकून, कीर्तन ऐकून ते भजन म्हणायला शिकले, कीर्तन म्हणायला शिकले. आणि एक दिवस रामानंद स्वामी त्यांच्या घरी आले आणि घरी आल्यानंतर रामानंद स्वामींनी त्यांना रामनामाचा एक मंत्र दिला. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांना लहानपणीच रामनामाचा मंत्र रामानंद स्वामींनी दिलेला होता की त्या रामनामामध्ये खूप मोठी ताकद आहे. त्या रामनामाचा तू जप कंटिन्यू कर, सातत्यानं कर आणि ह्या भक्तीमध्ये स्वतःला गाळून घे आणि साधू संतांची सेवा कर. अशा प्रकारचा मंत्र रामानंद स्वामींनी राष्ट्रसंत सेनाजी महाराजांना लहानपणी दिलेला होता. आणि मोठं झाल्यानंतर राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचं जे अभंग जी म्हणायची पद्धत होती, भजन म्हणायची जी पद्धत होती, ते अक्षरशः त्यांच्या मुखातून सरस्वतीच गाती की काय अशा पद्धतीचं त्यांचं भजन म्हणायची पद्धती एकदम मंत्रमुग्ध करणारी अशी पद्धत. गावातील लोकांना सर्वांना मंत्रमुग्ध करायची. कीर्तन करत असताना आजूबाजूची लोक त्यांच्या कीर्तनामध्ये यायची, त्यांची कीर्तन ऐकायची, मंत्रमुग्ध होऊन त्यांचे विचार ऐकत होती. आणि एक 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 करत असे अनेक लोक राष्ट्रसंत सेनाजी महाराजांना अक्षरशः गुरु मानायला लागले. आणि बाहेरून राजाला समजलं की राष्ट्रसंत सेनाजी महाराज भजन करतात, लोकांना कीर्तन सांगतात आणि कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचा शिष्यवर्ग सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आणि असं करत असताना राजाची सेवा सुद्धा काम करायचं ते एकदम मनापासून करत होते, कारण आपल्या रक्तातच इमानदार आहे, आपल्या रक्तामध्ये इमानदार आहे. आजपर्यंत कधी महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये तर अशी एक घटना आपली घडली का? किती जरी आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असतील, किती जरी, तर आपण आपल्या व्यवसायामध्ये 1 लाखाच्या 1 कोटीच्या 5 करोडच्या एखाद्या खंडणीसाठी आपण एखाद्याचा खून केलाय, अशी एक तरी घटना मला भारतामध्ये दाखवा. ही इमानदारी आपल्या ब्लड मध्ये, आपल्या रक्तामध्ये ही इमानदारी आहे. आणि राजाची सेवा राष्ट्रसंत सेनाजी महाराज चांगल्या पद्धतीने करायची. आणि एक दिवस राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या घरी महाराष्ट्रातले साधू संत आले. आणि महाराष्ट्रातले साधू संत आल्यानंतर त्यांची जी पत्नी होती सुंदराबाई आणि राष्ट्रसंत सेनाजी यांचा जो स्वभाव होता, साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. आणि त्या साधू संतांची सेवा करण्यामध्ये दोन्ही दाम्पत्य एकदम बिझी राहिले, स्वतःला झोपून दिलं. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या डोक्यातून निघून गेले की मला राजाची सेवा करायला जायचं. आणि राजांच्या दरबारामध्ये काही मंत्री लोक होते, ते मंत्री लोक राष्ट्रसंत सेनाजी महाराजांवर जल्लोषी होते, त्यांच्यावरती जळत होते. का तर वीरसिंह आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांची गट्टी अशी होती की तो
लोक असे एक जीव असल्यासारखे राहायचे, सख्खे भाऊ असल्यासारखे राहायचे. आणि मंत्री लोकांपेक्षा सुद्धा राष्ट्रसंत सेनाजी महाराज हे वीरसिंहांना प्रिय होते. आणि त्या मंत्री ज्यावेळेस राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या घरी आले, घरी आल्यानंतर त्यांनी सेनाजी महाराजांना सांगितलं की चल बाबा तुला राजाने बोलवले, राजाची सेवा करायची, त्यांना आंघोळीला जरा उशीर झाला, त्यांना दरबारामध्ये जायचंय. आणि त्याच वेळेस सुंदराबाईने त्यांना सांगितलं की आता जेवण साधू संत घरामध्ये आलेले आहेत, त्यांचं जेवण झालं की हे लगेच येतात. असा निरोप सुंदराबाईने त्यांना पाठवला. आणि हे मंत्री ज्यावेळेस वीरसिंह राजाकडे गेले, वीरसिंह राजाला एकाचं दोन करून त्याने सांगितलं की तू असं म्हटलं की मला राजाच्या सेवेवरून आता गरज नाही, मला ह्या साधू संतांची सेवा फार महत्वाची आहे, उडत गेली ती राजाची सेवा. अशा प्रकारचं त्या मंत्री लोकांनी त्या वीरसिंहाला सांगितल्यानंतर वीरसिंहाची तळपाय जाग मस्तकाला गेली. आणि वीरसिंहानं त्या मंत्र्यांना सांगितलं की त्याला ताबडतोब पकडून आणा आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. आणि त्याच वेळेस आपला भक्त संकटामध्ये आहे, आपला भक्त संकटामध्ये आहे हे पांडुरंगाला समजलं. आणि पांडुरंगाला अक्षरशः राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचा अवतार घेतला, काकामध्ये दुपटी अडकावली आणि तो राजाची सेवा करायला गेला. म्हणजे विचार करा की पांडुरंग हा भक्तीचा भुकेला आहे, पांडुरंग हा समतेचा भुकेला आहे, पांडुरंग हा त्यागाचा भुकेला आहे, पांडुरंग हा सेवेचा भुकेला आहे. त्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या प्रेमाखातर, भक्ती खातर देवाला सुद्धा एका न्हाव्याचा अवतार घ्यावा लागला. आणि न्हाव्याचा धंदा त्या पांडुरंगाला करावा लागला. आणि त्या पांडुरंगाने राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचा अवतार घेतला आणि ते वीरसिंहाची सेवा करण्यासाठी गेले. आणि वीरसिंह विचार करू लागला की मी एक 5 मिनिटापूर्वी माझ्या मंत्र्याला आदेश दिला की तू सेना महाराजाला तुम्ही घेऊन या आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. आणि हा तर 5 मिनिटात त्या ठिकाणी आला. आणि ज्यावेळेस राष्ट्रसंत सेनाजी महाराज म्हणजे पांडुरंगानं अवतार घेतलेल्या सेनाजी महाराजांकडे वीरसिंहानं बघितलं, त्यावेळेस त्याला एक वेगळ्याच पद्धतीचं त्यांच्या चेहऱ्यावरचं जे काय मुखमंडल होतं ते वेगळ्याच पद्धतीचं वाटलं. त्या मुखमंडलावरती तेज त्याला दिसलं, कांती दिसली, प्रकाश दिसला, सुगंध असा दिसला. आणि ज्या वेळेस ते सेनाजी महाराज त्या वीरसिंहाची सेवा करीत होते, दाढी करत होते, दाढीला हात लावल्याबरोबर एक वेगळी चुणूक, एक वेगळा स्पर्श झाल्यासारखं त्यांना वाटलं. आणि ज्या वेळेस सेनाजी महाराज त्यांची मर्दन करायचे, मालिश ज्यावेळेस त्यांच्या पूर्ण अंगाची करायला लागले, तर वीरसिंहाच्या अंगामध्ये नव चैतन्य आल्यासारखं त्या वीरसिंहाला वाटलं. आणि आपल्या अंगातील सर्व काही जे आजार आहेत ते आजार जाऊन काहीतरी नव चैतन्य माझ्यामध्ये आलंय, काहीतरी बळ माझ्यामध्ये आलंय असा विश्वास त्या वीरसिंहाला वाटला. आणि ज्या वेळेस त्या सेनाजी महाराजांनी त्याला आंघोळ घातली, आंघोळ घातल्यानंतर त्या वीरसिंहाला जो काय गोळ फुटलेला होता सर्व त्वचेवरती, तो सर्व गोळ नाहीसा झालेला होता. आणि ज्यावेळेस सेनाजी महाराज त्याची मालिश करत होते, मालिश करत असताना तेलाच्या वाटीमध्ये त्याला पांडुरंगाचं रूप दिसलं. आणि पाठीमागे बघतो तर सेना महाराज, आणि समोर त्या वाटीत बघतात तर पांडुरंगाचं दर्शन दिसलं. आणि आरशामध्ये बघतात तर पांडुरंग दिसतोय, आणि समोर बघतोय तर सेना महाराज दिसतात. तर तो थोडा चलबिचल झाला आणि तो विचार करू लागला. सेना महाराज त्यांचं काम करून जात होते आणि त्यावेळेस त्याला सोन्याच्या मोहरा देण्याचं काम वीरसिंहाने केलं. आणि त्या सोन्याच्या मोहऱ्या दुपटीमध्ये टाकल्या आणि देवाने ती दुपटी सेनाजी महाराजांच्या घरी अडकवली आणि देव त्या ठिकाणी गायब झाले. आणि नंतर राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या लक्षात आलं की बाबा आपल्याला राजाची सेवा करायला जायचंय, आपल्याला फार उशीर झालाय. काही गडबडीमध्ये सेनाजी महाराज त्या वीरसिंहाच्या दरबारामध्ये गेले. वीरसिंहाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर वीरसिंहाला बघतात, वीरसिंहानं सेनाजी महाराजाला बघता सांगितलं, आणि आता तर माझी सेवा तू करून गेलास, तुझा जो आज सेवा करण्याचा जो तुझा मूड होता, तुझी आज माझी सेवा केली, अशी सेवा माझ्या आयुष्यात कधीच झाली नाही. नव चैतन्य आल्यासारखं मला वाटतंय. माझ्या चेहऱ्याकडे बघ, माझ्या शरीराकडे बघ, किती मोठा बदल झालेला आहे. हे कसं काय शक्य झालं? आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजाला तो बोलून देण्यात आला. आणि सेनाजी महाराज त्याला सांगायला लागले की मी आलोच नाही, मी आत्ताच आलोय, कारण आपण इमानदार आहोत, कारण आपली इमानदारी आहे. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी सांगितलं की मी आलोच नाही, मी तुमची सेवा केलीच नाही. आणि त्यावेळेस वीरसिंहाने सांगितलं, आणि मी तुला सोन्याच्या मोहरा दिलेत, तुझ्या दुपटीमध्ये बघ. आणि त्यावेळेस राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी आपली दुपटी उघडली आणि बघितलं तर सोन्याच्या मोहरा त्यांच्या त्या दुपटीमध्ये होता. आणि सर्व प्रसंग
राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या परत लक्षात आला की पांडुरंगानं माझ्यासाठी नाव्याचा व्यवसाय त्यानं पत्करला आणि पांडुरंगानं मला मृत्यू होईल, मला मृत्यूदंडाची शिक्षा होईल म्हणून माझा अवतार या ठिकाणी घेतला आणि राजाची सेवा करण्याचं काम पांडुरंगानं केलेलं आहे. आणि आता ह्या क्षणी मी संसाराचा त्याग करत आहे, कुटुंबाचा त्याग करत आहे आणि वीर सिंहाला त्यांनी सांगितलं की मला तुमच्या सेवेपासून मला निवृत्ती हवी आहे, कारण मला भक्तीचा मार्ग स्वीकारायचा आहे, मला भक्ती करायची आहे आणि पांडुरंगानं दाखवलेल्या मार्गावरती मला चालायचं आहे. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी ग्रहत्याग केला, परत महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की तेवढा आनंद त्यांना आयुष्यात कधीच झाला नाही. एवढा आनंद पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर झाला आणि अभंग निर्मितीचं कार्य राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी हाती घेतलं होतं. कधीही भंग न पावणारे अभंग राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी तयार केले आणि त्या काळामध्ये धुंदुगिरी एवढ्या पद्धतीनं माजलेली होती की देवा धर्माच्या नावाखाली अनेक ठिकाणी लुटालूट चालू होती, अनेक ठिकाणचे व्रत वैकल्य होते आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराज आणि वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी विचार केला की उपास तापास व्रत वैकल्य याच्यामुळे काय होतं तर महिला कमजोर होतात आणि महिला जर कमजोर झाल्या तर येणारी पिढी बर्बाद होते, येणारी पिढी कमजोर होते. तर आपण जे व्रत उपास व्रत वैकल्य जे आहेत, उपास तापात आहेत, त्याच्यामध्ये आपण फक्त एकच व्रत ठेवायचं, एकच उपास ठेवायचा आणि तो म्हणजे 15 दिवसाला एकादशी असा सर्वांमध्ये कायदा झाला आणि फक्त एकच व्रत वारकरी संप्रदायामध्ये ठरलं आणि ते म्हणजे 15 दिवसाची एकादशी आणि एकच तीर्थ ठरलं ते म्हणजे पंढरपूर. बरीच लोक समजा ह्या तीर्थक्षेत्राला जा, त्या तीर्थक्षेत्राला त्या जा, कर्ज काढायचे, देवदेव करायचे, त्याच्यामध्ये लोकांचं भरपूर नुकसान होत होतं. आणि पांडुरंग हा आपला गरिबांचा देव आहे, त्याला कुठल्याही पद्धतीची देणगी द्यायची गरज नाही, कुठल्याही पद्धतीचा दान दक्षिणा करण्याची गरज नाही, कुठल्याही पद्धतीचा यज्ञ होम हवन करण्याची गरज नाही. म्हणून सर्वानुमते एका देवाची निर्मिती झाली, तो म्हणजे विठ्ठल. आणि एकच उपास, एकच व्रत झालं ते म्हणजे एकादशी व्रत. आणि त्याच्यानंतर राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी फक्त महाराष्ट्रामध्येच काम केलं का तर राष्ट्रसंत सेनाजी महाराज गुजरातमध्ये गेले, राष्ट्रसंत सेनाजी महाराज राजस्थानमध्ये गेले, पंजाबमध्ये गेले. आज आपण पंजाब मधला गुरु ग्रंथ साहिब हा जर ग्रंथ आपण जर वाचला तर त्या ग्रंथामध्ये राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचे अनेक प्रकारचे दोहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आज काशीमध्ये जरी तुम्ही गेलात तर काशीमध्ये सैनपुरा मोहल्ला ज्या ठिकाणी राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी वास्तव्य केलं, ज्या ठिकाणी राष्ट्रसंत सेनाजी महाराज राहिले त्या एरियाला सैनपुरा मोहल्ला असं त्या ठिकाणी आजही आपण गेला तर आपल्याला त्या ठिकाणी समजून येईल की त्या ज्या एरियामध्ये राष्ट्रसंत सेनाजी महाराज राहिले की त्याला सैनपुरा मोहल्ला असं आजही संबोधलं जातं. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांच्या एका पैलूवरती जर बोलायचं म्हटलं, लिहायचं म्हटलं तर आपल्याला एक दिवस महिने पुरायचे नाही. एवढं राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचं कार्य मोठं आहे. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचे जे गुरु होते रामदास स्वामी, त्यांचे 12 शिष्य होते. त्यामध्ये संत कबीर होते, राष्ट्रसंत रविदास महाराज होते, राष्ट्रसंत धर्माजाट होते, टिपा संत होते, सुरसुरी होती. सुरसुरी एका संताचं नाव आहे महिलेचं. अशा प्रकारचे 12 संत होते, 12 शिष्य. आणि त्या शिष्य बंधूंनी संपूर्ण भारतामध्ये जाऊन भागवत भक्ताचं, वारकरी संप्रदायाचं काम ह्या सर्व संतांनी करण्याचं काम केलेलं आहे. एक वेळेस रविदास महाराजांचं जे प्रकरण होतं, काशी स्थानी रविदास महाराज आले होते आणि रविदास महाराज हे शूद्र जातीतील होते आणि त्याच ठिकाणी चित्तूरचा राजा राणा सांग, त्या राजाचं नाव, आणि त्याची पत्नी झाली ही त्या ठिकाणी आली होती आणि त्यांना रविदास महाराजांची चांगलीच माहिती मिळाली होती की रविदास महाराज संत आहेत, खूप मोठे महात्मे आहेत, त्यांच्या जिभेवरती अक्षरशः सरस्वती नांदते. आणि झालीनं ठरवलं, महाराणी झालीनं ठरवलं की मला रविदास महाराजांकडून दीक्षा घ्यायची आहे. आणि रविदास महाराजांचे कंटिन्यू तिने प्रवचन ऐकायला लागले, त्यांची कीर्तन ऐकायला लागले आणि झालीला असं वाटलं की रविदास महाराजांकडून आपल्याला शिष्यत्व पत्करायचं आहे. आणि त्याच वेळेस रविदास महाराजांनी सांगितलं की मी शूद्र जातीतील आहे, तुम्ही क्षत्रिय आहात, तर तुम्ही काय करा, ब्राह्मण समाजाच्या एखाद्या गुरुला तुम्ही गुरुस्थानी स्वीकारा. आणि त्यावेळेस झाली काही केला,
हे मानायला तयारच नव्हती. मला तुम्हालाच गुरु करायचं. तिनं अन्न त्याग पाणी हे सर्व त्याग करून टाकलं आणि रविदास महाराजांचा नाईलाज झाला आणि रविदास महाराजांनी त्या झालीला महाराणी झाली हिला दीक्षा दिली आणि दीक्षा दिल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये एकच खळबळ उडाली. उच्चवर्णीय लोकांमध्ये एकच खळबळ उडाली की शूद्र माणूस एका क्षत्रिय राणीचा गुरु कसा झाला, त्याला गुरु होण्याचा अधिकार नाही. हे प्रकरण एवढं चिघळलं या प्रकरणातून मार्ग कोण काढेल. तर त्यावेळेस रविदास महाराजांनी सांगितलं ह्या प्रकरणातून जर मार्ग जर कोण काढीत असेल तर मार्ग एकच संत काढू शकतात आणि ते म्हणजे राष्ट्रसंत सेनाजी महाराज. बांधवगडमध्ये त्यांचं वास्तव्य आहे, बांधवगडमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. असे राष्ट्रसंत सेनाजी महाराज हे ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढू शकतात. सेनाजी महाराजांना पाचारण करण्यात आलं आणि पाचारण करण्यात आल्यानंतर समोर असे उच्चवर्णीय 500,000 लोक असतील आणि त्यावेळेस राष्ट्रसंत सेनाजी महाराज एकटेच आणि ते त्यांना प्रत्युत्तर करत होते. ते त्यांना प्रश्न विचारत होते, दोघे एकमेकांना उत्तर देत होते आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी सांगितलं की गुरु होण्याचा अधिकार फक्त उच्चवर्णीयांनाच आहे का असं तुम्हाला कोणी म्हटलं? की ज्याच्याकडे ब्रह्मज्ञान आहे मग तो कुठल्याही जातीचा असेल तो गुरु होण्याच्या पात्रतेचा आहे, तो दीक्षा देण्याचा पात्रतेचा आहे. सूर्य प्रकाश प्रत्येकाला देतो, पाणी प्रत्येक जण पितात, पीक हे प्रत्येकालाच पोटा पाण्यासाठी धान्य देतं. मग निसर्गानं भेद केला नाही, ईश्वरानं भेद केला नाही, मग तुम्ही भेद करणारे कोण? असे खडे सवाल राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी त्या काळामध्ये केले आणि म्हणून राष्ट्रसंत सेनाजी महाराज त्या ठिकाणी विजय झाले आणि त्या ठिकाणी शूद्राला गुरु होण्याचा अधिकार राष्ट्रसंत सेनाजी महाराजांमुळे मिळाला. हा आपला गौरवशाली इतिहास. शूद्र समजल्या जाणाऱ्या लोकांना सुद्धा गुरु मानून घेऊ लागले वारकरी संप्रदायाने. आजही आपण पंढरपूर मध्ये गेलो तर आपण एकमेकांच्या पायाचे दर्शन घेतो, एकमेकांना प्रेमाने माऊली म्हणतो, एकमेकांची विचारपूस करतो, ओळख असो किंवा नसो. हे वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत, हे वारकरी चळवळीची शिकवण आहे आणि त्या वारकरीचे संस्थापक सदस्य राष्ट्रसंत सेनाजी महाराज हे आहेत. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांचं कार्य संपूर्ण भारतभर चालू लागलं. त्यांचा शिष्यांचा समूह वाढत गेला आणि सैन्य पंथ नावाची चळवळ राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या नावानं संपूर्ण भारतभर चालत गेली. जीवन नावाच्या एका नाविकानं राष्ट्रसंत सेनाजी महाराजांकडून दीक्षा घेतली. त्याच पद्धतीनं एक कौर नावाचा ब्राह्मण होता. तो ब्राह्मण राष्ट्रसंत सेनाजी महाराजाला म्हणला की मला तुम्हाला गुरु करायचा आणि त्यावेळेस राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी रविदास महाराज सारखं सांगितलं. त्या शिष्य होण्यास आपल्या किती लायकीचा आहे हे तपासण्यासाठी राष्ट्रसंत सेनाजी महाराज म्हटले की मी आज शूद्र जातीचा आणि शूद्र जातीचा माणूस सुद्धा गुरु कसा होऊ शकतो? तो ब्राह्मण समाजाचा. आणि त्या ब्राह्मण समाजाच्या असणाऱ्या त्या शिष्याने सांगितलं की ज्याच्याकडे ब्रह्मज्ञान आहे असा कुठलाही गुरु होऊ शकतो. तुमच्याकडे ब्रह्मज्ञान आहे, मला तुमचं शिष्यत्व पाहिजे, तुमचं गुरुत्व मला पाहिजे, मला तुम्ही शिष्य म्हणून स्वीकारा. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराज ब्राह्मणाचे गुरु झाले. ही आपल्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या सैन्यपंथ चळवळीमध्ये ब्राह्मण सुद्धा भरपूर शिष्य त्यांचे झालेले. ही का झाले? ह्याची जादू काय आहे? तर राष्ट्रसंत सेनाजी महाराज वर्तमानात जीवन जगत होते. राष्ट्रसंत सेनाजी महाराज असं बसल्या बसल्या कुठलेही विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत नव्हते. मी परत त्या ठिकाणी आलो की वर्तमानात आपण राहिलं पाहिजे, वर्तमानात आपण जगलं पाहिजे. कारण वर्तमानात जर आपण राहिलो तर आपण घडणार आहे, आपली पुढची पिढी घडणार आहे की जे राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी घडवलं. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचा सर्वात जवळचा शिष्यबंधू जर कोण असेल तर ते म्हणजे टिपा संत. टिपा संत यांच्याकडे जवळजवळ पंजाब मध्ये एक 30 ते 2730 ह्या वर्षामध्ये त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी अंदाजे राहिलेलं आहे. असं एक अभ्यास करताना मी वाचलेलं तुम्हाला सांगतोय की टिपा संत हे त्यांचे एकदम जवळचे होते आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांना दीर्घ आयुष्य लाभलेलं आहे. आज आपण राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा आपण या ठिकाणी करतोय, राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या विचारांचा जागर आपण करतोय. तर ही आपल्यासाठी सुद्धा आज पुनर्जन्म आहे. की पुनर्जन्म माणसाचा कधी होतो? वाईट ज्यावेळेस आपण सोडतो, चांगलं धरतो, त्यावेळेस आपला पुनर्जन्म झाला. वाईट संगतीचा आपण त्याग करतो आणि चांगलं स्वीकारलं तर त्या ठिकाणी आपला पुनर्जन्म झाला. जी काय बदलाला जाणारा मार्ग आहे तो सोडला आणि आपण
उच्च पदाला जाण्याचा मार्ग स्वीकारला, तो आज आपल्या खऱ्या अर्थानं पुनर्जन्म आहे. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराज जे घडले ते वर्तमान जीवन जगण्याच्या पद्धतीवर घडलेले, हे आपण स्वीकारावं आणि त्या पद्धतीने आपण चालावं, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं. मी वारंवार सांगतो, माझ्या कुठल्याही व्याख्यानामध्ये कुठल्याही महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं जाऊ द्या किंवा जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जाऊ द्या, मी त्यांना सांगतो की आपण घडलं पाहिजे. जसा की कुंभार मातीपासून भांड घडवतो, आपला कुंभार आपल्या स्वतःला व्हायचे, आपण स्वतःला घडवायचे. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी स्वतःला घडवलं. सकाळी व्यायाम केला, दिवसभर श्रम केले, रात्री आराम केला, परंतु आज प्रबोधन करत असताना राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी त्यावेळेस ज्या काय वाईट चालीरीती होत्या, अंधश्रद्धा होत्या, त्याच्या विरोधामध्ये बंड करून पेटून उठलेले राष्ट्रसंत सेनाजी महाराज कीर्तनासारख्या प्रभावी माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाव हा उद्देश, हे विचार राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी त्या काळामध्ये सांगितलेले आहेत. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी ईश्वर अल्लाह सर्व काही एक आहे, राम नाही सर्व एक आहे, भेद करतो ते आपण करतो, ईश्वराने कधीही कुठला भेद केला नाही, हे ठासून सांगणारे राष्ट्रसंत सेनाजी महाराज आपल्या समाजात आपल्या तरुण पिढीला समजणं खूप गरजेचं आहे. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी कधीही न भंग पावणाऱ्या अभंगाची निर्मिती राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी केलेली आहे. आज आपला जो नाभिक समाजातील जो युवक आहे, त्या युवकांना राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचा, नाभिक समाजाचा गौरवशाली इतिहास समजणं खूप गरजेचं आहे. कारण गौरवशाली इतिहास जर आमच्या डोक्यामध्ये बसला तर आम्ही इतिहास घडविल्याशिवाय राहणार नाही. हा आपला इतिहास आहे, परंतु मुळात आपण इतिहासापासून लांब चाललोय. आपला इतिहासच आपल्याला माहिती नाही. आपण आपल्या बिझनेसचा, आपण आपल्या व्यवसायाचा आपण शस्त्रासारखा वापर केला पाहिजे. शस्त्रासारखा वापर केला पाहिजे आपण आपल्या बिझनेसचा. आपण आपल्या बिझनेसच्या माध्यमातून मुलांना चांगले संस्कार देणं गरजेचं आहे. चांगला पैसा तर आपण कमवणं गरजेचं आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त जर कुठलं काय असेल तर पैशासोबत आरोग्य चांगलं कमवणं गरजेचं आहे, चांगली मुलं घडवणं गरजेचं आहे, मुलांवरती चांगले संस्कार देणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपण राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या चरित्रातून शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांनी जे मराठीमध्ये अभंग निर्मिती केले, खूप महत्त्वाचे अभंग आहेत, खूप क्रांतिकारी असे अभंग आहेत. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये बंड करून पेटून उठलेले राष्ट्रसंत सेनाजी महाराज आपल्या युवकांना समजणं गरजेचं आहे. विषमतेच्या विरोधामध्ये वारकरी संप्रदायाचा चाबूक घेऊन विषमतेच्या विरोधामध्ये वार करणारे, चाबूक हाणणारे राष्ट्रसंत सेनाजी महाराज आपल्या तरुण पिढीला, पुढच्या पिढीला समजणं खूप गरजेचं आहे. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या काळामध्ये शिक्षण नसताना अभंग कानावरती पडत होते, शब्द कानावरती पडत होते, शास्त्राचे उच्चार कानावरती पडत होते आणि कानावरी पडणाऱ्या शब्दावर त्यांनी शिक्षण घेतलं, अभंग लिहायला सुरुवात केली. आज तर आम्हाला शिक्षण मिळतंय. शिक्षण ज्या काळामध्ये नव्हतं त्या काळामध्ये राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी गौरवशाली इतिहास निर्माण केला. अनेक न भंग पावणारे अभंग राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी तयार केले. हे राष्ट्रसंत सेनाजी महाराज आम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. राष्ट्रसंत सेनाजी महाराज अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये एका ठिकाणी सांगतात की घुमतिया जागी अंगी दैवत खेळे, मर्तिका मुले वाचवे नाक, चेटुक मेटुक साधन मंतिर, दाविती प्रकार दाखवून या. आंधळे हे जन विसरले, आंधळे हे जन विसरले देवा, सेंद्राच्या देवा गोवाळीती, सेना मुने हरी जगाचा नायक, कर्तव्य सुख दुःख देई का. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी त्या काळात सांगितलेलं आहे. काही लोक अंगात आणलेच दाखवतात, असं गोल 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 फिरतात आणि ते सांगतात की माझ्या अंगात देव आलेला आहे, माझ्या अंगामध्ये देवी आलेली आहे आणि मी जे सांगेल ती पूर्व दिशा. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी त्या काळामध्ये खरा सवाल केलाय की तुझ्या अंगात जर देव येत असेल, तुझ्या अंगात येत असेल, तुझ्यात देव येत असेल, ईश्वर येत असेल, तर तुझ्या घरामध्ये जी मरणारी माणसं आहेत, जी मुलं आहेत, तुझे आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, मग हे मरणाऱ्या लोकांना तू का वाचवू शकत नाही. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी त्या काळामध्ये खरा सवाल केला. आज आपल्याला सगळं स्वातंत्र्य असताना सुद्धा एखाद्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आपण बोलू शकत नाहीत. त्या काळामध्ये बंधन असताना राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी हे क्रांतिकारी पूर्वक उचललेलं खूप मोठं पाऊल आहे.
कुठल्याही जीवाची पर्वा आमच्या राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी केली नाही. राष्ट्रसंत सेनाजी महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात की अरे हे लोक आंधळे झालेत ते काय, हरी हा जगाचा नायक आहे. मग हरीला नायक म्हणायचं, पांडुरंगाला आपला देव म्हणायचं सोडून कुठल्याही दगडाला शेंदूर पासला तर त्या दगडाला देव मानणारी ही लोक आंधळे झालेत का? त्यांना पांडुरंग दिसत नाही का? त्यांना विठ्ठल दिसत नाही का? आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी सांगितलं की ह्या जगाचा नायक एकच आहे, तो म्हणजे हरी आहे, तो म्हणजे विठ्ठल आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काय तुम्हाला करायचंय, जे काय तुमचं कर्म आहे, जे तुमचं कर्तव्य आहे, तुमच्या कर्मावरून, तुमच्या कर्तव्यावरून तुम्ही आज जे काय काम करणार आहे त्याचं आउटपुट तुम्हाला नंतर मिळणार आहे. हे आम्हाला राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी त्या काळात सांगितलं. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी पुढच्या एका अभंगामध्ये सांगितलं की ऋण काढून या करेलो ज चैन स्थावर फुंकून रडत वैसे जगी दुःख भोगिलं अर्धपोटी सोयरे धारे बंधू ते धिंकारी बायको गुरगुरी तोंड टाकी मुले म्हणती बाप तो खाष्ट पैजराने दृष्ट काढायची. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी त्या काळामध्ये सांगितलं की कर्ज काढून चैन करणारी जी लोक आहेत, कर्ज काढून ऐशाराम करणारी जी लोक आहेत, कर्ज काढून ऐशाराम करणारी लोक आहे ही वाडवल्लाची जी काय संपत्ती आहे ती संपत्ती फुटून टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं दुःख येणार आहे आणि अर्धपोटी त्यांना जीवन जगावं लागणार आहे, दररोज अर्धपोटी त्यांना झोपावं लागणार आहे आणि पाहुण्या रावळ्यामध्ये त्यांचा धिक्कार होणार आहे. भावभावकी त्यांना कुठल्याही प्रकारची किंमत देणार नाही आणि कर्ज डोक्यावरती झाल्यामुळं, ऐशाराम केल्यामुळं बायको सुद्धा आपल्याला कुठल्या प्रकारची किंमत देणार नाही आणि घरातील जी काय मुलं आहेत ती मुलं सुद्धा म्हणणार आहेत की याने कर्ज काढून काय केलंय, तर ऐशाराम केलाय, याने कर्ज काढून काय केलंय, कमाई 500 रुपये आणि कर्ज काढला 1000 रुपये, कमाई 500 आणि कर्ज काढतो 1000 रुपये. मग आपलं दिनचर्या व्यवस्थित चालणार आहे का? आपल्या लेकरावर लक्ष राहणार आहे का? मग ती लेकरं पुढे बिघडल्याशिवाय राहणार नाहीत आणि ती लेकरं सुद्धा त्या बापाला म्हणतात की हा बाप खोटारडा आहे, हा बाप खाष्ट आहे, ह्याची चपलानं पूजा करायला चपला आणली पाहिजे असं मुलं त्या बापाला म्हणतात. पुण्या बापाला कर्ज काढणाऱ्या आणि कर्ज काढून काय करणाऱ्या, ऐशाराम करणाऱ्या. आज सुद्धा 21व्या शतकामध्ये आज आपण 2025 मध्ये आहोत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मी समाजामध्ये भरपूर फिरतोय, व्याख्यानासाठी भरपूर जातोय, मला ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रबोधनाच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. जर आपली कमाई 500 रुपये असेल तर तुम्ही 200 रुपयाचं कर्ज काढा. पण आपली कमाई जर 500 रुपये आहे आणि तुम्ही जर 1000 रुपयाचं कर्ज काढत असाल, शेजाऱ्यासोबत स्पर्धा करत असाल, यानं 5 लाखाचं घर बांधलं, मी 25 लाखाचं घर बांधेल, भावकीसोबत जर तुम्ही जल्लोशी करत असाल किंवा कुणाची तुलना करत असाल किंवा फलाण्याचं पोरगं त्याला वर्षाला 1 लाख रुपये खर्चित आहे, मी माझ्या पोराला 2 लाख रुपये खर्चितो, पण माझी हैसियत आहे का, माझी कॅपॅसिटी आहे का, माझी कमाई किती आहे, मी कर्ज किती करतोय. कर्ज फेडण्याच्या नादामध्ये काय होतं, आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त पैसे 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 हे आपल्या डोक्यामध्ये येतं. आपण लेकराकडे लक्ष देत नाही, लेकरांना बोलत नाही, बायकोला बोलत नाही, घरामध्ये आपला संवाद होत नाही, आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि कुठल्याच गोष्टीकडे नाही लक्ष दिल्यामुळं आपल्या घरातल्या जे काय गोष्टी आहेत त्या सगळ्या काय होते, तारांबळ होती आणि कुठलाच हिशोब लागत नाही, सगळं काही चुकीचं होत चालतंय. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी जे आपल्याला सांगितले की कर्ज काढायचं नाही, जरी काढलं तर 500 कमाई असेल तर 200 रुपये कर्ज काढा आणि त्यानुसार आपली उपजीविका भागवा. कारण सध्याचे दिवस फक्त आणि फक्त स्वतःला घडवण्याचे, लेकरांना घडवण्याचे आणि स्वतःला घडवायचं सोडून, लेकरांना घडवायचं सोडून, जीवनाचा आनंद घेण्याचा सोडून आपण जर स्पर्धात्मक जीवन जगलो, तुलनात्मक जर जीवन जगलो तर आपल्या जीवनाला यश मिळणार आहे का, आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे का? तर राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण सुद्धा आपली जी काय दिनचर्या आहे ती दिनचर्या आपण दिवसभरात किती कमवतो त्यावरती आपण कर्ज काढावं आणि आपली उपजीविका आपण भागवावी, आपण आपली मुलं बाळ चांगल्या पद्धतीने घडवावी. की ज्या मुलानं म्हणलं नाही पाहिजे याचं पैजारानं तोंड फोडा, त्या मुलानं म्हटलं पाहिजे की आम्ही तुमच्या आयुष्यभर सेवा करतो, अशा पद्धतीची मुलं आपण घडवले पाहिजे. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी त्या काळामध्ये व्यसनावरती सुद्धा अभंग तयार केले. राष्ट्रसंत सेनाजी महाराज एका अभंगामध्ये सांगतात की गांजा, अफू, दारू सेवू नका सुरा,
दारिद्र्य संसार आणाल ते रामबाजी आणि का खेळू नका जुगार भांडण बाजार दुष्टवाणी आभरू जाये हीन होय बल शरीराचे हाल दुःख भोगी सेना म्हणे करारे बदल परिवर्तनाचे गुण आचरावे राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी त्या काळामध्ये सांगितले की आपण गांजा दारू अफू ह्या गोष्टी आपण पेल्या नाही पाहिजे कारण ह्या जर गोष्टीची आपण नादाला लागलो तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य आल्याशिवाय राहणार नाही आपण एकपत्नी असलं पाहिजे आपण दुराचार व्यभिचार याच्यापासून आपण लांब राहायला पाहिजे कारण आपण जर व्यभिचार केला तर घरामध्ये भांडण आल्याशिवाय राहणार हे राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी त्या काळामध्ये आपल्याला सांगितलंय आणि ह्याचे दुष्परिणाम असे आहेत की आपल्या शरीरातलं बल कमी होतं आपलं शरीर कमजोर होतं आपल्या जवळचा पैसा सगळा निघून जातो आणि ह्याचे हाल सगळं आपल्या शरीराला भोगावे लागतात आणि सेनाजी महाराजांनी सांगितलं अरे मी तुम्हाला पोटतिडकीनं सांगतोय तुम्ही परिवर्तन करा परिवर्तन केलं तर तुमच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीचे जीवन राहणार आहे आज 2025 मध्ये मी आपल्या नाभिक समाजातील सर्व तरुणांना एक माझा परिवार आहे आणि माझा परिवार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आपण शरीराकडे पहिल्यांदा लक्ष द्या आपण शरीर कमवणं खूप गरजेचं आहे आरोग्य कमवणं खूप गरजेचं आहे लग्ना अगोदर जय हनुमान आणि लग्नानंतर जय श्रीराम हा मूल मंत्र आपण जपला पाहिजे ब्रह्मचर्याला सुद्धा आपण महत्त्व दिलं पाहिजे आपण लवकर उठलं पाहिजे लवकर झोपलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे कष्ट केलं पाहिजे 24 तास आपला जो मेंदू आहे आपला मेंदू आपण बिझी ठेवला पाहिजे आज मोबाईल सारख्या जे घातक व्यसन आहे दारूपेक्षा भयानक व्यसन जर आज कुठलं असेल तर ते म्हणजे मोबाईल आहे आणि मोबाईल सारख्या घातक व्यसनापासून आपण स्वतःला दूर ठेवलं पाहिजे कारण लग्नाच्या अगोदर ब्रह्मचर्य महत्त्वाचं आहे निरोगी आयुष्य महत्त्वाचं आहे शरीर कमवणं खूप महत्त्वाचं आहे परंतु मोबाईलच्या नादाला लागून आपण धड ब्रह्मचर्य पाळणं झालोय आपण धड आरोग्य कमवणं झालोय आपण शिक्षण घेणं झालोय आपण पैसा घेणं झालोय सर्वच्या सर्व 24 तासाचा वेळ जो आहे तो वेळ एक रील झाली की दुसरी झाली की तिसरी 24 तासाचा आपला वेळ कधी संपल हे आपल्याला सुद्धा कळत नाही आज माझं वय 41 वय चालू आहे माझं आज मी सकाळी 4 वाजता उठतोय 10 किलोमीटर पळतोय 10 किलोमीटर 1 तास पळतोय 1 तास फुल एक्सरसाइज करतोय 80 किलोचं वजन आज मी 65 किलो पर्यंत आणलंय फक्त 60 दिवसामध्ये ही प्रेरणा जर कुठून घेतली असेल तर ही प्रेरणा महापुरुषांच्या चरित्रातून ही प्रेरणा घेतली जाते आपल्या मुलांना महापुरुष कळायला पाहिजे ब्रह्मचर्याचं महत्त्व कळायला पाहिजे निर्व्यसनी राहण्याचं महत्त्व कळायला पाहिजे बल उपोषणाचे महत्त्व आपल्या तरुण पिढीला कळलं पाहिजे आपण फक्त पैशाच्या नादाला लागून आपण आपल्या पुढल्या जी काय पिढी आहे त्या पिढीला आपण बर्बाद नाही केलं पाहिजे घरामध्ये एक तर पैलवान असला पाहिजे घरामध्ये एक तर व्यायाम करणारा असला पाहिजे घरामध्ये एक तर विद्वान असला पाहिजे घरामध्ये एक तर पुस्तक वाचणारा असला पाहिजे पुस्तक वाचा तर मस्तक सुधारतं सुधारलेलं मस्तक पुन्हा पुढे लिहिणं तर मस्तक होत नाही आणि तुमच्या पाठीचा कणा ताट झाल्याशिवाय राहत नाही ही पुस्तकाची ताकद आहे आपण पुस्तकं वाचली पाहिजे आपल्याकडे ज्यावेळेस कस्टमर नसतं आपण कस्टमरची वाट बघत असतो कस्टमरची वाट बघत असताना आपण त्यावेळेस पुस्तक वाचली पाहिजे चांगले व्हिडिओ आपण बघितले पाहिजे तुमचा 24 तास जर तुमच्या तुम्ही जडणघडणीसाठी दिला तर येणाऱ्या काळामध्ये 100% तुमचं भवितव्य आहे नेहमी चांगल्याची संगत आपण केली पाहिजे राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी संगतीवर सुद्धा एक अभंग तयार केलेला आहे राष्ट्रसंत सेनाजी महाराज एका अभंगामध्ये संगतीचं महत्त्व सांगतात की कुसंगतीने वाढते अज्ञान जळते हे ज्ञान सत्य माना ताक सेविता आंबट ढेकुर मधुर दुधाचा येईल तो विष प्राशिता मरण येईल अमृताते अमर येईल सेना म्हणे धरा हे चित्ती बोल ऐसे हे जे सांगितले राष्ट्रसंत सेनाजी महाराज संगतीचं महत्त्व या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की आपल्याकडे जे येणारे अज्ञान आहे ह्या अज्ञानाचं कारण जर काय असेल तर कुसंगत आहे वाईट विचाराची संगत आहे वाईट विचाराची जर संगत आपण केली तर आपल्याकडे अज्ञान येतं आणि आपलं ज्ञान हे जळून जातं ज्ञान हे संपून जातं आणि त्यांनी उदाहरण दिलंय की ज्यावेळेस आपण ताक पितो ताक पिल्यानंतर तोंडाचा आंबट वास येतो परंतु ज्यावेळेस आपण दूध पितो त्यावेळेस आपल्या तोंडाचा मधुराचा वास येतो आणि विषाचं उदाहरण दिलंय आपण जर विषाला जवळ केलं विष केलं तर मरण निश्चित आहे आणि आपण जर अमृत जवळ केलं तर आपण अमर होणार आहे आणि बाबांनो मी जे तुम्हाला हे पोटतिडकीनं सांगतोय तळमळीनं सांगतोय हे तुम्ही
शिस्ती धरा, चांगल्या संगतीला लागा, कुसंगतीला तुम्ही त्या ठिकाणी लाथ मारा आणि चांगली संगत हीच माणसाला घडवते. जसं की तुम्ही 4 जण मूर्खांची संगत केली तर 5वे मूर्ख आपण आहोत. 4 उद्योजकांची संगत केली तर 5वे उद्योजक आपण आहोत. 4 विद्वान लोकांची संगत केली तर 5वे विद्वान आपण आहोत. 4 व्यसनी लोकांची संगत केली 5वे व्यसनी आपण आहोत. 4 आळशी लोकांची संगत केली तर 5वे आळशी आपण आहोत. 4 ऐतखाऊ लोकांची संगत केली 5वे ऐतखाऊ आपण आहोत. 4 बिघडणाऱ्या लोकांची संगत केली तर 4थे बिघडणारे आपण आहोत. 4 पार्ट्या करणाऱ्या लोकांची संगत केली तर 5वा पार्ट्या करणारा माणूस आपण आहोत. आणि याच्या विरोधामध्ये तुम्ही जर 4 कष्ट करणाऱ्या लोकांची संगत केली तर 5वे कष्ट करणारे तुम्ही आहात. तुम्ही 4 करोडपती लोकांची संगत केली तर 5वे करोडपती तुम्ही आहात. तुम्ही 4 शरीर कमवणाऱ्या लोकांची संगत केली तर 5वे तुम्ही आहात. 4 ब्रह्मचर्य पाळणाऱ्या मुलांची तुम्ही जर संगत केली तर 5वा ब्रह्मचर्य पाळणारा तुम्ही आहात. 4 चांगल्या सुसंगत भक्तिमय वातावरण असणाऱ्या संतांची संगत केली तर 5वे संत तुम्ही आहात. आणि 5 इतिहास घडवणाऱ्या लोकांची संगत केली तर 5वा इतिहास घडवणारे तुम्ही आहात. हे राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी आपल्याला त्या काळामध्ये ठासून सांगितलेलं आहे. संगत किती महत्त्वाची आहे. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचा आज आपण उगाच गौरव करत नाही, कारण राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचे अमृतमय विचार घेऊन आपल्याला आपलं आयुष्य सुधारायचंय. आणि प्रबोधनाच्या माध्यमातून मला तुम्हाला या ठिकाणी एकच सांगायचंय, कारण वेळ खूप झालेला आहे. कारण आपला कार्यक्रम दिवसभर चाललेला, सकाळी तुम्ही सर्वजण लवकर आलेला आहात. तर मी सुद्धा माझं मांडणारं जे व्याख्यान आहे थोडं फक्त शेवटच्या मुद्द्यावरती येतोय मी आता. आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आपलं जे आयुष्य आहे, आज सगळ्यात मोठं व्यसन म्हणजे मोबाईलचं आहे. मोबाईल चांगला पण तेवढाच आहे आणि मोबाईल वाईट पण तेवढाच आहे. माझ्या तर आयुष्यातला मोबाईल माझा खूप मोठा गुरु आहे. मी मोबाईलला गुरुचं स्थान देतोय. तो चांगलाही शिकवतोय, वाईटही शिकवतोय. रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही हेअरस्टाईलचा व्हिडिओ बघू शकता. हेअरस्टाईलचे व्हिडिओ बघून तुम्ही चांगल्या पद्धतीच्या हेअरस्टाईल करू शकताय. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिरो लोकांचे जे हेअरस्टाईल करणारे लोक आहेत ते नाभिक समाजाचे सोडून दुसरी लोक आहेत. मग आज आपण तिथं का जाऊ शकत नाही? तुम्ही दररोजचं काम जे आहे ते युनिक काम तुम्ही का करू शकत नाही? कालच्या पेक्षा आज मला चांगल्या पद्धतीने घडायचंय हा विश्वास तुमच्या मनामध्ये काय येऊ शकत नाही. तुमचं जे कस्टमर आहे कालच्या पेक्षा त्याची आज हेअरस्टाईल चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे हे विचार तुमच्या मनामध्ये काय येऊ नये. आपण रिकाम्या फावल्या वेळामध्ये जगभरातल्या हेअरस्टाईलचा आपण अभ्यास का करू नये? हेअरस्टाईल वरती पुस्तकं लिहिणारी लोक हे नाभिक समाजाचे सोडून दुसरेच आहेत. हजारो वर्ष आपण हा धंदा आपण केला, आपण हा व्यवसाय आपण करतोय. मग ह्या व्यवसायामध्ये इतिहास कोण घडवणार? आपण इतिहास घडवला पाहिजे. का लोकांनी ज्यावेळेस आपलीची उदाहरणं द्यायची, आज आपली पण उदाहरणं दिली पाहिजेत. माझ्यासारखा एखादा व्याख्याता, मीच पण हा सलूनचा बिझनेस करतोय. सलूनचा बिझनेस करत करत मी व्याख्यानाचं काम करतोय, मोठमोठे व्याख्यान देतोय, सर्वच महापुरुषावरती बोलतोय मी. मग आज मला वाटत नाही का जावेद हबीबच्या बाबतीत लोक उदाहरण देतात, महाराष्ट्रामध्ये उदाहरण का देऊ नये की रवींद्र राऊत सरांसारखा हेअरस्टाईल करणारा दुसरा कोणी असू शकत नाही. माझ्या बाबतीत उदाहरण द्यावं, कारण मी सुद्धा स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतोय. महापुरुष फक्त सोडवतीवर यायचे नाही, आपल्याला दररोज युनिक काम करायचं. युनिक कालच्या पेक्षा आजचं माझं काम बेटर झालं पाहिजे. आज मी माझ्या बिझनेस मध्ये राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन माझ्या आयुष्यामध्ये किती जरी संकट आली तर त्या संकटाच्या ढिगाऱ्यावरती उभं राहून त्याचा सामना करण्याची ताकद जर माझ्यात कशामुळे असेल तर ती म्हणजे राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या क्रांतिकारी विचारांमुळे ती ताकद आहे. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन मी माझी दिनचर्या चालवतोय, मी वर्तमानात जगतोय. जीवन जगण्याची कला माझ्याकडे आलेली आहे. मी आनंदी राहतो, स्वतः आनंदी राहतो, मी कस्टमरला आनंदी ठेवतोय, माझ्या फॅमिलीला आनंदी ठेवतोय, माझ्या मित्रांना मी आनंदी ठेवतोय. मी कंटिन्यू पुस्तकं वाचन, चांगले व्हिडिओ, स्वतःचं आरोग्य, मुलांबाळाकडे लक्ष, कस्टमरकडे लक्ष, कस्टमरच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष आहे माझं. मी कस्टमरला कॉन्फिडन्सली सांगतोय की तुमची हेअरस्टाईल, ज्या हेअरस्टाईलला 1 लाख रुपये लागते ती हेअरस्टाईल मी 200 रुपयाला करून देतो. किती? 200 रुपये. माझ्या खेडेगावामध्ये सलून आहे, खेडेगावात
खेडेगावात असून सुद्धा मी 200 रुपयांनी एका हेअरस्टाईलला गेलोय. मग मी इतिहास घडविला काय मला सांगा. धाराशिव शहरापासून माझं गाव 16 किलोमीटर आतमध्ये आहे. तर धाराशिव शहरातले माझ्याकडे कस्टमर येतात, सोलापूर शहराचे कस्टमर येतात, कळंब शहरातले कस्टमर येतात, लातूर शहरातले कस्टमर माझ्याकडे येतात. ही वस्तुस्थिती आहे. मी काय मला मोठेपणा सांगत नाही, फक्त सांगतो ह्याच्यासाठी की माझी प्रेरणा कोणीतरी घेतली पाहिजे. आणि मोबाईलचा जो गैरवापर आहे, मोबाईलचा गैरवापर टाळून तुम्ही जगभरातले हेअरस्टाईल त्या ठिकाणी बघा. मी कुठलाही कोर्स केलेला नाही, कुठलाच कोर्स केलेला नाही, पण माझ्याकडे एखादा कस्टमर आला तर तो माझा होऊन जातो. त्याचं कारण जर काय असेल तर मी दररोज शिकत गेलोय, स्वतःला घडवत गेलोय. युनिक काम हे प्रत्येकामध्ये आहे, फक्त त्याला आतमध्ये ओळखणं गरजेचं. आपण त्याला ओळखलं पाहिजे. आपण काय करतो, आपल्या स्वतःला विसरलोय. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी, आता शेवटच्या टप्प्याकडे येतो, वेळ खूप झालेला आहे. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी त्यांचे जे अभंग निर्मिती केलेले आहे, त्या एकंदरीत अभंगाचा सर्व जर आपण अभ्यास केला तर राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचे अभंगाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी सांगितलं आपल्याला की वास्तव जे आहे, जे आपल्याला डोळ्याला दिसतंय तेच आपण स्वीकारलं पाहिजे, तेच आपण स्वीकारलं पाहिजे. जे सत्य आहे ते सत्यच आपण स्वीकारलं पाहिजे. त्याच्या पुढची गोष्ट राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी सांगितली की जे सत्य स्वीकारलंय आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी संकल्प केला पाहिजे चांगल्या गोष्टीचा, आणि त्या संकल्पानुसार आपण जीवन जगत गेलं पाहिजे. राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी त्याच्या पुढचा टप्पा सांगितला की आपल्या बोलण्यामध्ये सत्यता असली पाहिजे. त्याच्या पुढचा टप्पा राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी सांगितला की आपण जी आपली उपजीविका भागवतोय, आपण जे आपलं कुटुंब उदरनिर्वाह ज्याच्यावरती करतोय ते एक नंबर असलं पाहिजे. चोरी करून आपलं कुटुंब भागवायचं नाही, कष्ट करून आपलं कुटुंब आपण भागवलं पाहिजे. हे राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी सांगितलं. आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, ज्या जगामध्ये वावरत असताना, जीवन जगत असताना जे तुम्हाला चांगलं वाटतंय, मग ते विचार असतील, माणसं असतील, परिस्थिती असेल, वातावरण असेल, जे चांगलं आहे ते चांगलं स्वीकारून ते स्मृतीमध्ये ठेवा. त्याच्या पुढे राष्ट्रसंत सेनाजी महाराजांनी सांगितलं की आपल्या जीवनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार येतात त्या निगेटिव्ह विचाराचा तुम्ही मारा केला पाहिजे. निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ दिले नाही पाहिजे. आणि निगेटिव्ह विचाराच्या जागेमध्ये पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये कसे येतील ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस हा पूर्ण टप्प्यातून तुम्ही गेलात तर कुठंतरी तुम्ही एका ठिकाणी समाधानी राहणार आहे, स्थिर राहणार आहे. आणि ज्यावेळेस ही स्थिर अवस्था तुमच्याकडे येईल त्यावेळेस तुमच्या जन्माचं सार्थक झालं असं आपल्याला म्हणता येईल. आणि हा सर्व विचारावरती राष्ट्रसंत सेनाजी महाराजांचे सर्वच्या सर्व अभंग आधारलेले आहेत. त्या सर्व अभंगाचा तुम्ही अभ्यास करा, अभंग वाचा, पुस्तकं वाचा. आज आपण एवढे शिकलोय, एज्युकेटेड झालोय, पण पुस्तकं वाचत नाही. आपल्याकडे वेळ भरपूर आहे, बिगर कामाच्या रील आपण बघत राहतोय, पण पुस्तकं वाचत नाही, चांगले चांगले व्हिडिओ आपण बघत नाही. आजचा सुद्धा कार्यक्रम आपला युट्यूबला जाणार आहे. अशा प्रकारचे चांगले चांगले कार्यक्रम आपण युट्यूब वरती बघितलं पाहिजे, चांगलं बघितलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि मला आयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि जाता जाता फक्त राष्ट्रसंत सेनाजी महाराजांच्या आपण या ठिकाणी घोषणा द्यायच्या. घोषणा कशासाठी, तर आपल्याला त्या ठिकाणी ऊर्जा मिळते, आपल्याला स्वतःला ऊर्जावान होण्यासाठी, प्रसन्न होण्यासाठी ह्या घोषणा आपल्याला या ठिकाणी द्यायच्या. वारकरी चळवळीचे संस्थापक, वारकरी चळवळीचे महानायक, वारकरी चळवळीचे शिल्पकार राष्ट्रसंत सेनाजी महाराज की जय.